सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार। सासवड नगरपालिका निवडणुकीसाठी दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। त्याचं काउंटिंग उद्या दिनांक 21 डिसेंबर रोजी होणार आहे। तर त्या अनुषंगाने काउंटिंग झाल्यानंतर आणि काउंटिंगच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आम्ही काल सर्व उमेदवार प्रतिनिधी यांची काल इथं बैठक घेतली होती। आणि तर आता आम्ही आपल्या माध्यमातून सर्वांना आम्ही आवाहन करतो की निवडणुकीचे निकाल काय जरी असले, हार जीत झाली तरी सुद्धा जे उमेदवार आहेत तर त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी शांतता बाळगावी। कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या प्रकारचं जर का वर्तन झालं तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल। तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशान्वये 37(1)(3) मुंबई पोलीस कायदा सध्या आपल्याला लागू आहे। तसेच आचारसंहिता पण लागू आहे। तर त्या अनुषंगाने उद्या कोणत्याही प्रकारची विजय मिरवणूक काढणे, डीजे साऊंड सिस्टीम वगैरे याला कोणत्याही प्रकारची परमिशन असणार नाहीये। याबाबत सुद्धा आम्ही सर्वांना आवाहन करतो की आपण जसे मतदान प्रक्रिया जशी आपण शांततेत पार पाडलेली आहे तसंच उद्याचं जे काउंटिंग आहे ते सुद्धा आपण एकदम शांततेत म्हणण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची भान ठेवून आपल्याला ते पार पाडायचं आहे। आणि कोणत्याही प्रकारे आम्ही साऊंड सिस्टीम, डीजे सिस्टीमला आम्ही याच्या ठिकाणी आम्ही ते टॉलरेट करणार नाही। जे असे प्रयत्न करतील त्यांच्यावरती आम्ही कडक कायदेशीर कारवाई करू आणि संघर्षाची भूमिका येणार नाही, येऊ नये यासाठी आम्ही काल एक समन्वय बैठक घेतली होती। सर्व त्याच्यावरती दोन्ही जे आहेत मेन 3-4 पक्ष आहेत सर्वांनी याच्यावरती सहमत दर्शवलेलं आहे की साहेब अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं उत्तर आमच्यावर होणार नाही, आम्ही आपल्या सूचनांचं पालन करू। त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना उमेदवार जे आहेत त्यांना आम्ही नोटीस पण दिलेल्या आहेत। विजय मिरवणुकीनंतर चौकात वगैरे आता त्याच्यामध्ये काय आहे की एक मर्यादित प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी दुसऱ्यांना त्रास होणार नाही, एका स्पॉटवरतीच। आता ठीक आहे, एखादं दुकान असेल, घर असेल, थोडंसं साऊंड सिस्टीम लावलं आपण एकदमच असं नाही की आवाज कोणी करायचा नाही किंवा काय नाही। एक कसं आहे की एक स्वतःचा आनंद व्यक्त करणे आणि दुसऱ्याला खिजवणे, दुसऱ्याला त्रास देणे, दोन प्रकार आहेत। एक स्वतःचा मला काय आनंद झाला, मी आनंद थोडा सौम्य पद्धतीने साजरा केला, हरकत नाही। परंतु मी निवडून आलो, तो हरलाय किंवा त्याचं काहीतरी हे केलेलं आहे तर त्याला खिजवण्यासाठी जेणेकरून त्याला चिडीन अशा प्रकारे त्याच्या घरासमोर जाऊन जे पराभूत उमेदवार असतील त्याच्या घरासमोर जाऊन किंवा कार्यकर्ते असतील, नेते असतील त्यांच्या घरासमोर जाऊन मुद्दामून वाद्य वाजवणे, गुलाब उधळणे, फटाके लावणे अशा गोष्टी आपण पूर्णपणे अजिबात सहन करणार नाही ह्याच्यामध्ये। जे आणि महत्वाचं म्हणजे आम्ही जवळपास 150 बंदोबस्त आपण लावणार आहे। म्हणजे पोलीस, होमगार्ड, बाहेरचा पण बंदोबस्त आपण मागवलेला आहे, दिलेला बंदोबस्त आहे। जसं आपण निवडणुकीच्या काळामध्ये मतदानाच्या वेळेस आपण सेक्टर नेमले होते त्या पद्धतीने आम्ही सेक्टर नेमलेले आहेत। कंटिन्युअस पेट्रोलिंग चालू असेल, ज्या ठिकाणी शहरामध्ये मेन ठिकाण आहेत, जे मेन नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्या ठिकाणी जास्त संघर्ष होता किंवा काय अशा ठिकाणी आपण फिक्स पॉईंट नेमलेले आहेत। म्हणजे पोलीस प्रशासन पूर्णपणे तयार आहे। जे कार्यकर्ते समजा सर काय म्हणते, जे कार्यकर्ते असं जाणून बुजून करणार असेल तर त्यांना तुम्ही काय आव्हान करता? असं कोणी करू नये आणि कायद्याला कोणी आव्हान करू नये। जर कोणी कायद्याला आव्हान करेल त्या ठिकाणी वैयक्तिक कुमार कदम म्हणून तिथं भूमिका असणार आहे, तर ते पोलीस निरीक्षक, सासवड पोलीस स्टेशन ही भूमिका असणार आहे। आणि याच्या अनुषंगानं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जी काही भूमिका घ्यावी लागेल त्यावेळेस आम्ही निश्चितपणे घेऊ। आपण जे आहे आता ट्रॅफिक डायव्हर्जन जे आहे आपलं, जे नगरपालिका भवन जे आहे, नगरपालिका भवन मेन रोडलाच आहे, नगरपालिका समोरचा जो रोड आहे तो आपण पूर्णपणे निर्मूलच ठेवणार आहे। जे 2-3 मेन पक्ष आहेत त्यांना आपण वेगवेगळ्या जागा आपण ठरवून दिलेल्या आहेत, एक नगरपालिका त्या साईडला आणि अलीकडे के त्या ठिकाणी। आणि मधलं जे ट्रॅफिक आहे ते आता ते दिव्यावरून जे ट्रॅफिक येणार आहे ते सासवड बस स्टँड त्यापासून आपण खाली सोनर रोडनं आपण या ठिकाणी पंचायत समिती समोर आपण काढणार आहोत। आणि इथून जे आहे ते आपण इथून असं अमर चौक मध्ये ते वरून
हा मधला जो मार्ग आहे तो आपण बंद ठेवणार आहे, म्हणजे काउंटिंगच्या वेळेस असेल त्यावेळेस, जेणेकरून कोणाला कसल्याही प्रकारची अडचण येऊ नये. अजून मला असेल तर, आणि पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आता मी गेले 2 महिने काम करतोय, अतिशय आपलं चांगल्या पद्धतीने कामकाज चालू आहे. निवडणूक पण अतिशय शांततेत पार पडलेली आहे. थोडंफार संघर्ष असतो त्यात काही नाही, परंतु उद्या सुद्धा काउंटिंगची प्रक्रिया जी आहे आणि त्यानंतर जे वातावरण असेल ते तुम्ही आनंद व्यक्त करा, पण दुसऱ्याला खिजवण्यासाठी असं कायदा सोयीचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीने जर का आपण काही गोष्टी कोणी कार्यकर्त्यांनी केल्या तर त्याला आम्ही त्या गंभीरपणे आम्ही त्या गोष्टी घेऊ आणि कायदेशीर कारवाई करू. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद.